नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छानपैकी वाटाणा, वांग, बटाट्याचं कालवण करून दाखवणार आहे। बघा, मी बटाटे वांगे असे कट करून घेतलेले आहेत। माझ्याकडे एकच वांग होतं म्हणून मी टाकलेलं आहे एकच। बटाटा पण एक घेतलेला आहे। हे बघा, गॅसवर कढई पण ठेवलेली आहे। कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे। आता राई टाकते। राई बघा चांगली तडतडलेली आहे। आता जिरं टाकते। जिरं टाकल्यावर कांदा टाकते बघा। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये। खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे ही रेसिपी मी। वाटण वगैरे काय टाकणार नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। कढीपत्ता टाकते। कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे। आता हे सुकं खोबरं टाकते मी। हे किसलेलं आहे। सुकं खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये। घाई गडबडीच्या टायमाला बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे ही। खोबरं पण बघा छान असं फ्राय झालेलं आहे। आता टोमॅटो टाकते। साधारण मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। मोठा होता टोमॅटो म्हणून अर्धाच टाकलेला आहे। खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। आता मला काही थोडंसंच बनवायचं आहे म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे। टोमॅटो पण बघा छान असा परतलेला आहे। आता धना पावडर घरगुती आमचं लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते। मी लसूण काही टाकलं नाही कारण आमचे हे घरगुती मसाला आहे म्हणून याच्यामध्ये गरम मसाले, लसूण वगैरे असतो। हे बघा, मसाला पण छान असा परतून घ्यायचा। आता हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते। जाडसर करून घेतलेला कूट आहे मी। आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असतोच। आणि सातारा भागाकडचे असल्यामुळे आमच्या जेवणामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण असतं जास्त, खोबऱ्याचं प्रमाण थोडं कमी असतं। हे बघा, शेंगदाणे पण बघा छान असे परतलेले आहेत। आता वाटाणा, वांग, बटाटा टाकते। आता हे सर्व मी छान असं परतून घेते बघा। वाटाणा पण बघा छान असं परतलेला आहे। आता कोथिंबीर टाकते। कोथिंबीर जास्त टाकली आहे जरा मी, छान टेस्ट लागते। हे बघा किती छान असं परतलेलं आहे। आता हे थोडंसं मी ज्वारीचं पीठ टाकते कारण मी खोबऱ्याचं वाटण वगैरे टाकलेलं नाही आहे ना, म्हणून मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। ज्वारीच्या पिठाची काही गुठळी वगैरे होत नाही। ज्वारीचं पीठ पण छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे चांगलं असं कालवण मिळून येतं, म्हणजे घट्ट होतं छान असं। एका साईडला पाणी आणि एका साईडला असं भाजी होत नाही, छान असं मिळून येतं। हे बघा, मस्त मध्ये हलवून घ्यायचं। हे बघा, पीठ पण छान असं परतलेलं आहे। आता हे गरम पाणी टाकते मी। तुम्हाला जेवढं कालवण हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। हा चमच पण चांगला असं कालवणामध्ये हे करून घेते। मी मीठ जरा कमी होतं म्हणून मीठ पण टाकलं। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता। आणि एक म्हणजे विशेष महत्त्वाचं म्हणजे कालवण शिजतानाच मीठ टाकायचं, नंतर टाकायचं नाही। म्हणजे हा वाटाणा वगैरे आहे ना, वांग, बटाटा, त्याच्यामध्ये चांगलं असं मीठ मुरलं जातं आणि टेस्ट छान लागते। नंतर जर टाकलं तर फक्त या रस्साच टेस्ट लागते रश्श्याचीच, आणि वांग, बटाटा वगैरे फिका फिका लागतो। चला तर मग आता ह्याला छान असं मी शिजवून घेते। हे बघा, मस्त मध्ये
कालवण तयार झालेलं आहे. तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. चविष्ट पण खूप छान झालेलं आहे. तर कसं वाटलं मी बनवलेलं वाटाण्याचं कालवण तुम्हाला, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.